जय श्रीराम। सांगलीमध्ये 17 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये आपल्या या अयोध्या मंदिराचा वर्धापन दिवसाच्या निमित्त साधून आपण इथं रामकथा व नामसंकीर्तन सोहळा आपण सुसंपन्न करीत आहोत। या कार्यक्रमाचा ध्वजारोहणाचा 17 तारखेचा कार्यक्रम हा सकाळी 8:30 ते 9:30 अनेक मंत्रोच्चार करून इथं सुसंपन्न होणार आहे। या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर आत मंडपमध्ये असलेली देवस्थापना होणार आहे। या देवस्थापनेमध्ये अनेक लोकांचे उपस्थिती राहणार आहेत, जे आपल्या समाजातील आणि आपल्या या संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व संत महंत सत्पुरुष व्यापारी उद्योजक हे सगळे उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाकरता इतर सर्वांना या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून मी इतकं सांगू इच्छितो की आपण या सांगली शहरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा आणि हा नजारा खरोखर आपण बघण्यासारखा असणार आहे, तर त्याचा आनंद घ्यावा। आपण सहपरिवार मित्रपरिवार या कार्यक्रमामध्ये यावं। यानंतर 18 तारखेला सकाळी राम मंदिर आपल्या तिथून आपल्या इथे शोभायात्रा आणि कलशयात्रा निघणार आहे। या कलशयात्रेचा कार्यक्रम खूप चांगला आणि मोठा आहे। यामध्ये वाद्य अनेक असणार आहेत, खेळ अनेक असणार आहेत, हत्ती घोडे ऊंट वगैरे सगळ्यांचं दर्शन आपल्याला मिळणार आहे। रथामध्ये खुद्द महाराज असतील किंवा अन्य आणखी जे संत सत्पुरुष असतील। तो कार्यक्रम करत असताना अनेक ठिकाणी आपण व्यवस्था देखील केलेली आहे थोडंसं व्यवस्थित। आणि त्या रोडने इथं आल्यानंतर या कार्यक्रमाचा कथेचा प्रारंभ होणार आहे। कथेचा प्रारंभ झाल्यानंतर नित्यनियमाप्रमाणे रोज दुपारी 2:30 ते 6 कथा असेल, रोज रात्री एक कीर्तन असेल। कीर्तनकारांची सगळी यादी आपण पेपरमधून 1-2दा दिलेली आहे। आपण भाविकांनी या कीर्तनाचा व असलेल्या या सेवेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा। रोज संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर रामकथा झाल्यानंतर मात्र एक प्रसाद असतो, त्या प्रसादाचं देखील वितरण अत्यंत चांगलं असतंय। संध्याकाळी 6ची आरती झाल्या जवळजवळ 15-1 हजार लोकांना, त्या दिवशी दुपारच्या सत्रात लोक जास्त असतात त्यामुळे 15-1 हजार लोकांचा ते प्रसाद असतो। रोज रात्री कीर्तनानंतर महाप्रसादाचा देखील आपण इथे व्यवस्था केलेली आहे। सर्व भाविकांनी याचा आनंद घ्यावा। आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये नुकतंच काल आम्हाला सगळा रिपोर्ट आलेला आहे की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व त्यांच्याबरोबर येणारे सर्व आमदार खासदार यांची उपस्थिती 22 तारखेला दुपारी 4 वाजता आपल्या या मंडपमध्ये होणार आहे। त्यांच्याकडून देखील आपल्याला या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे। याकरिता सर्व समाजाने याकरिता सहकार्य करावं।